मराठीचा आदर करा, आम्ही तुमचं स्वागत करू असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। मराठी न बोलणाऱ्या कुठल्याही चालकावर बेकायदेशीररित्या कारवाई होणार नाही अशा शब्दही सरनाईकांनी दिला। चुकीची कारवाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं सुद्धा सरनाईकांनी म्हटलंय। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांची भेट घेतली आणि या भेटीनंतर ते बोलत होते। कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही आरटीओ अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000 इवन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे, असं होता कामा नये। कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर आरटीओचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल। आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। मला माहीत आहे आणि माझा स्वतःचा विश्वास पण आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणारे लोक जे काही आहेत त्यांना मराठीमध्ये संवाद त्यांना केला पाहिजे आणि कामचलाऊ भाषाची समज त्यांच्या सगळ्यांना झाली पाहिजे। आणि कोणी महाराष्ट्रात सांगू शकत नाही की मराठी नाही बोलूंगा, हा चुकीचा वर्तन आहे।